नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी चांगली बातमी आहे. बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे. ज्या पावसाची वाट गेले अनेक आठवडे आपण बघत होतो आणि यावेळेला कधी पाऊस पडणार, मला तर वाटतं बहुतेक आता 20 जून नंतर पाऊस पडेल, तर तो आज 15 जूनला पाऊस आलेला आहे. अधिक महिन्याची आज समाप्ती होत आहे. गंमत म्हणजे काल रात्री अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धविराम त्याच्याबाबत मतैक्य झालेलं आहे. शुक्रवारी म्हणजे 19 जून रोजी या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा येथे स्वाक्षऱ्या होणार आहेत. अर्थातच हे मतैक्य या सगळ्या वाटाघाटी करण्यामध्ये पाकिस्तानची धमाल जोडी आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि मला आश्चर्य वाटणार नाही त्यासाठी त्यांना यावर्षीचा नोबेल शांतता पारितोषिक जाहीर होईल. अर्थात ते नोबेल पारितोषिक ट्रम्प यांच्या चरणी अर्पण करतील. जे काही असेल ते थोडंसं हलकं फुलकं सुरुवात केली, पण अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण गेले 2 महिने हा युद्धविराम सुरू होता आणि तरी देखील झटापटी चकमकी सुरू होत्या आणि त्याच्यापूर्वी म्हणजे साधारणतः 28 फेब्रुवारीला या युद्धाची सुरुवात झाली होती आणि त्यामुळे तेव्हापासूनचं जर आपण दिवस पकडले तर मार्च एप्रिल मे आणि अर्धा जून म्हणजे साधारणतः 105 दिवस हे युद्ध, त्याच्यापेक्षा थोडं जास्त हे युद्ध चालू होतं. त्यामुळे संपूर्ण जगाला एका प्रकारे वेठीस धरण्यास आलं होतं. पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅसच्या किमती, खतांच्या किमती, औषधांच्या किमती, रसायनांच्या किमती, सगळ्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आणि असंच जर हे युद्ध सुरू राहिलं, म्हणजे रशिया युक्रेन युद्धासारखं जर हे युद्ध सुरू राहिलं तर काय होणार? अर्थव्यवस्थेचं काय होणार? नोकऱ्यांचं काय होणार? आखातातल्या भारतीयांचं काय होणार? आखातात भारतीयांनी गुंतवलेल्या पैशाचं काय होणार? अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु अमेरिकेतही निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या आधी ट्रम्प यांना परिस्थिती पूर्ववत झालेली बघायची आहे. त्याच्यासाठी आधी 4 जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. आत्ता फुटबॉल विश्वचषक चालू आहे, ज्याच्यात अमेरिका आणि इराण दोघेही सहभागी आहेत आणि त्यामुळे त्याच्या आधी हा करार पूर्ण होणार, युद्धविराम होणार असं सगळ्यांना अंदाज होता. तो या फुटबॉल विश्वचषकाच्या पूर्वी होईल असं लोकांना वाटत होतं, पण तरी देखील शेवटच्या क्षणी काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी राहतात. अजूनही शुक्रवारपर्यंत वेळ आहे आणि त्याच्या आधी एखादी घटना झाली तर त्याच्यामुळे हा युद्धविराम धोक्यात येऊ शकतो. पण त्याचा भाग म्हणून मी जे ऐकतोय ते आता ह्या सगळ्याला जेमतेम 4 तास झालेले आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल अगदी स्पष्टपणे सगळं अगदी आहे तसं आत्ता सांगणं थोडं अवघड आहे. परंतु होर्मुझच्या आखाताभोवतीचा अमेरिकेचा वेढा आहे तो तात्काळ उठेल आणि त्यामुळे होर्मुझच्या आखातातनं तेल बाहेर पडणं आता सुरुवात होईल. इराणचं तेलही बाहेर पडू शकेल आणि ते जर बाहेर पडायला लागलं तर आधी त्या बातमीमुळे आणि मग नंतर त्या तेलामुळे तेलाच्या किमती आहेत ज्या आता $90 ते $100 मध्ये आहेत, त्या किमती कदाचित $70 येतील. त्या पूर्ववत व्हायला काही काळ जावा लागेल, कारण 1000हून जास्त मोठी जहाजं या आखातामध्ये अडकून पडलेली आहेत आणि अशीच शेकडो जहाजं आखाताच्या बाहेर किंवा ते अन्यस्थ ते मार्गस्थ झालेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं पुन्हा ट्रॅफिक सुरळीत होईपर्यंत काही काळ जावा लागेल. आता 19 जूनला या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये वाटाघाटींना सुरुवात होईल. 60 दिवसामध्ये वाटाघाटी पूर्ण करायचा असा त्यांचा उद्देश आहे. ते एवढ्या सहजासहजी होईल असं मला वाटत नाही, कारण इराणचा जो अणु प्रकल्पांवर हल्ला झालेला, अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला, त्याच्यामध्ये जे त्यांचं फिजाईल मटेरियल आहे त्याचं काय करायचं? ते जमिनीत भूगर्भामध्ये गाडलं गेलेलं आहे, त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. इराणची जी बॅलिस्टिक मिसाईल कपॅसिटी आहे, कारण इराण शेकडो मिसाईल इस्रायल विरुद्ध, आखाती देशांविरुद्ध मारा करत होतं, त्याची निर्मिती आणि सध्या आहे त्याचा स्टॉक पाईल, त्याचं काय करायचं याचा प्रश्न आहे. लेबेनॉनमध्ये इराणचा हस्तक्षेप आहे आणि इराण स्वतः जरी युद्ध करणार नसलं तरी लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाकडून इस्रायलवर हल्ला करू शकतं, त्यामुळे इस्रायलला ती चिंता आहे. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. दुसरीकडे इराणची चिंता आहे की इराणकडे हा शेवटचा हुकमाचा एक काय, तो जर इराणनी सोडला
तर उद्या जेव्हा मनाला येईल तेव्हा अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करू शकेल, कारण इराणचे एअर डिफेन्स संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यामुळे केक वॉक केल्यासारखं किंवा मनाला येईल तशी अमेरिकेची आणि इस्रायलची विमानं इराणच्या आकाशात घिरट्या घालतील आणि इराणवर हल्ले करतील, ही इराणची भीती आहे. आणि त्यामुळे इराणला या युद्धबंदीची गॅरंटी काय, यासाठी इराणला काहीतरी शब्द हवा होता. दुसरी गोष्ट, इराण आर्थिकदृष्ट्या खंक झालेला आहे. 47 वर्ष अमेरिकेचे निर्बंध इराणवर आहेत आणि त्यामुळे इराणची संपत्ती ही मुख्यतः म्हणजे अतिशय कर्तृत्ववान लोकांचा देश आहे, पण एकतर इस्लामिक राजवट आणि त्याच्यावर अमेरिकेचे निर्बंध याच्यामुळे इराणची अर्थव्यवस्था तेल आणि नैसर्गिक वायू याच्याशिवाय इराणकडे काहीही नाही आहे. आणि आता तेलाचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्यामुळे आणि या युद्धामध्ये इराणचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्प, अनेक महत्त्वाच्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्यामुळे इराणची अर्थव्यवस्था या सगळ्यातनं बाहेर यायला अनेक महिन्यांचा कालावधी लागेल. आणि त्यामुळे इराणचं म्हणणं आहे की आमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही आम्हाला पहिले काय द्यायचं ते बोला. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, इराणची जी गोठवलेली संपत्ती जी कतारमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, ती संपत्ती रिलीज केली जाईल पुढचे 4-5 दिवस. असं म्हटलं तर इराण समुद्रातले जे सुरुंग आहेत, पाणसुरुंग आहेत, ते जलसुरुंग काढायचा प्रयत्न करेल. इराण त्याच्यातही म्हणेल शेवटी की आम्हाला माहिती नाही कुठे आहेत, सगळेच्या सगळे काढले की नाही आम्ही. आणि इराणचा प्रयत्न राहील, जरी टोल आकारला गेला नाही तरी वाहतूक सगळी इराणच्या किनाऱ्याजवळ न होईल. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्यामध्ये शेवटचा पत्ता आपला असं करण्याचा प्रयत्न करेल. पण आता असं वाटतंय की हा जो युद्धविराम आहे त्याच्यावर आता मतैक्य झालेलं आहे. पुढचे 60 दिवस तरी हे युद्ध थांबेल असं आता वाटतंय. त्याच्यानंतर इस्रायलमध्ये निवडणूक आहेत, बहुतेक त्या 15 सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या काळामध्ये इस्रायलमध्ये निवडणुका होतील. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर अमेरिकेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका आहेत. आणि त्यामुळे एकूणच सगळी जगामध्ये एक अस्थिरता निर्माण झाली होती, त्याला स्थैर्य येण्याचा त्याला सुरुवात होईल असं वाटतंय. गंमत बघा, इलॉन मस्कच्या स्पेसएक्सचा शेअर गेल्या आठवड्याच्या शेवटी लिस्ट झाला होता. आता हे युद्ध थांबल्यावर या शेअरमध्ये किती उसळी मारली जाईल आणि ती उसळी मारल्यावर कोण कोण किती किती पैसे कमवेल, शेवटी ह्या युद्धातही कोण किती पैसे कमवतंय तेलाच्या किमतीमध्ये, शेअरच्या किमतीमध्ये, हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण हा युद्धविराम घोषित झालेला आहे. ट्रम्प यांच्या 80व्या वाढदिवसाला वाढदिवस पूर्ण होत असता म्हणजे इराणच्या दृष्टीने कदाचित तर मध्यरात्र उलटून गेलेली कल्पना नाही रात्री किती वाजता झालं, पण ट्रम्प यांच्या 80व्या वाढदिवसाला अमेरिकेतल्या तरी हा करार झालेला आहे. पाकिस्तानची भूमिका याच्यापुढे काय राहील, कारण इराणमध्ये जर काही इराणबरोबर अमेरिकेचे संबंध पूर्ववत करायचे तर पुन्हा पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची असेल. त्याचा पाकिस्तान भारताविरुद्ध कसा वापर करेल, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला जे महत्त्व आलेलं आहे, पाकिस्तान नक्की त्याच्यामध्ये काहीतरी खोड्या करण्याचा प्रयत्न करेल आणि अमेरिका पाकिस्तानला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे आपल्यासाठी ही बरीचशी चांगली बातमी असली. मोदी आणि ट्रम्प यांची पण बैठक या आठवड्यात G7च्या परिषदेच्या निमित्ताने असली तरी आपल्यालाही अखंड सावध राहायला हवं. एक आखातात नवीन मुस्लिम देशांचा एक समूह तयार होतोय. पाकिस्तान, तुर्की आहे, याच्यामध्ये इजिप्त आहे, कतार आहे, जॉर्डन त्याच्यामध्ये होऊ शकेल. एक आयमेक कॉरिडॉरला समांतर अशी एक नवीन मार्गिका सौदी अरेबिया, सिरिया, तुर्की आणि युरोप अशी मार्गिका बांधायचे प्रयत्न आहेत. आणि त्यामुळे आपल्याला आखातातली नवीन समीकरणं तयार होणार आहेत. मला असं वाटतं भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, बहरीन हे देश अधिक जवळ येणार आहेत. पण आत्ता त्याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. आजचा दिवस चांगला आहे, पाऊस पडायला लागलेला आहे आणि आखातात युद्धविराम झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन. हा युद्धविराम असाच पुढे टिकेल अशी माझी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.